नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते 2100 रुपयांचं वाटप जे चालू झालं आहे ते तुमच्यापर्यंत कधी येणार आहे आणि कधीपासून हे वाटप सुरू झालेलं आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आज आलेले आहेत. महिलांसाठी महत्त्वाचं म्हणजे 7वा हप्ता वाटपसुद्धा लवकरच सुरू झालेलं आहे आणि ते सुरू होऊन तुम्हाला ते कधी पडणार आहे, तुम्हाला पैसे कधी क्रेडिट होणार आहेत, इथून मागे ज्यांना पैसे आले नव्हते त्यांचं काय, ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांचं काय, ज्यांना 7,500 रुपये आले त्यांना 6वा हप्ता आला नाही आणि 7वा हप्ता त्यांना येणार का, किंवा 6वा हप्ता प्लस 7वा हप्ता दोन्ही हप्ते त्यांना जमा होणार का. काही महिलांना अजूनही एकही रुपया आलेला नाही आणि नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ कधी भेटू शकते ही सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींना हा हप्ता पडायला चालू झालेला आहे आणि 7व्या हप्त्याचं वाटप अखेर चालू झालेलं आहे आणि महिलांची संक्रांत म्हणजे आजच साजरी होण्याची शक्यता म्हणजे आजच चालू झालेली आहे. कारण आतापासून जे हप्त्याचं वाटप सुरू झालं आहे त्यामुळे महिला ह्या खुश झालेल्या आहेत आणि नवीन वर्षात नवीन सण जो आहे, पहिला सण आपला मकर संक्रांत आहे आणि त्यानंतर तुम्हाला नवीन गिफ्ट शासनानं या सणासाठी देण्याचं ठरवलेलं आहे. हे गिफ्ट नक्की काय असणार आहे, तुम्हाला नवीन गिफ्ट काय भेटणार आहे ते सुद्धा आपण लगेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहोत. महिला खुश तर होणारच आहेत कारण महिलांना आनंदाची बातमी आज आपण देणार आहोत. महिलांसाठी खुशखबर अखेर आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत अशाच पोहोचत राहतील. ऑल अपडेट मराठीवर तुमचं स्वागत आहे. चला तर जाणून घेऊयात महिलांसाठी आज महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट काय असणार आहेत. कारण 7व्या हप्त्याचं वाटप अखेर चालू केलेलं आहे आणि शासनाने मकर संक्रांतीला जे गिफ्ट द्यायचं ठरवलेलं होतं ते आजपासून मात्र सुरू केलेलं आहे. त्यामुळे महिला तर खुश झालेल्याच आहेत कारण महिलांना 1500 नाही तर 2100 रुपयांचा हप्ता हा क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे आणि ते तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला येणार तर काही महिलांना हा हप्ता 1 ते 10 तारखेच्या दरम्यान जमा होईल आणि काही महिलांना 10 ते 14 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांना जरी सोबत हप्ता येणार नसला तरी मात्र आजपासून हे वाटप अखेर सुरू केलेलं आहे आणि मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यावर 2100 रुपयांची वाढ जी आहे त्यामध्ये घोषणा होणार आहे आणि ही वाटप तुम्हाला अखेर चालू झालेली आहे. त्यामुळे महिलांना आनंद व्यक्त करण्याची गरज आहे आणि आजच मकर संक्रांत तुमची साजरी होण्याची शक्यता म्हणजे तुम्हाला हे वाटप सुरू झाल्यामुळे तुम्हाला मकर संक्रांत आतापासूनच गोडी येणार आहे. तुमच्या तिळाला आजपासूनच गोडी आलेली आहे कारण तुम्हाला 2100 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांनासुद्धा 7,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मागील जे 5 हप्त्याचे पैसे राहिले होते ते तुम्हाला हे जमा होणार आहेत आणि 6व्या हप्त्याचे पैसे आणि 7व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला दोन्ही एकत्र मिळून 3,000 नाही तर 1500 प्लस 2100 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे 1500 आणि 7व्या हप्त्याचे 2100 रुपये असे तुम्हाला हे लवकरच जमा होणार आहेत. काळजी करू नका, सर्व बहिणींना पैसे येणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याची कसलीही गरज नाही. एकही लाडकी बहीण यातून हुकणार नाही, एकही लाडकी बहीण यातून राहणार नाही याची काळजी शासनसुद्धा घेत आहे आणि हे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं यासाठी सुद्धा ऑल अपडेट मराठी तुमच्यापर्यंत सतत नवीन अपडेट घेऊन येत असते. काही महिलांना मात्र 7,500 रुपये जमा होणार. कशामुळे? कारण त्यांना इथून मागचा एकही हप्ता आलेला नसेल तर मात्र 5 हप्त्याचे पैसे एकत्र तुम्हाला 1 तारखेपासूनच चालू झालेले आहेत आणि जे आहेत ते 6व्या हप्ता प्लस 7वा हप्ता हे 2 हप्ते तुम्हाला 2100 प्लस 1500 असे तुम्हाला हे हप्ते
लगेच 2 तारखेपासून आजपासून चालू झालेले आहेत। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। 7,500 रुपये तर तुम्हाला पडणारच आहेत, परंतु 6वा + 7वा हप्ता हे सुद्धा तुम्हाला पैसे पडणार आहेत। चिंता करू नका, एकाही बहिणीला चिंता करण्याची गरज नाही, कारण सर्वांना मागील प्लस पुढील सर्व हप्ते पडणार आहेत। एकही हप्त्यातून एकही बहीण वगळली जाणार नाही। हीच महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत। राहिलेल्या सर्व महिलांना हे पैसे वाटप चालू आहे आणि चालूच राहणार आहे। तुम्हाला 6वा हप्ता आला नसेल, मागील सर्व आले असतील, परंतु 6वा हप्ता आला नाही तरीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण 7वा हप्ता जेव्हा वाटप चालू झालं आहे तेव्हासुद्धा 7व्या हप्त्याच्या वाटपमध्ये 6व्या हप्त्याचे पैसेसुद्धा ॲड करून टाकले जात आहेत। त्यामुळे तुम्हाला हे काळजी करण्याची गरज नाही। 2100 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत आणि पहिले राहिलेले 1500 काही महिलांचे, तर काही महिलांचे 7,500 असे सर्व पैसे शासन जमा करत आहे आणि डीबीटीला लिमिट दिलेलं आहे। त्या लिमिटनुसार तुम्हाला पैसे येत राहतील। काही महिलांना काल आलेत, काही महिलांना आज यायला चालू आहेत आणि काही महिलांना अजूनही पुढे पैसे येत राहतील। 14 तारखेपर्यंत मकर संक्रांतीचं हे गिफ्ट तुम्हाला 100% भेटणार आहे। काळजी करण्याची गरज नाही। बोला ना। त्यामुळे सर्व बहिणींना हे संक्रांतीचं गिफ्ट हे लगेच चालू झालेलं आहे आणि 7,500 रुपयाचं पेमेंट बऱ्याच महिलांना कालपासून जमा होत आहे। काळजी करू नका, सर्व बहिणींना पैसे येतील आणि जर तुम्हाला आले नसतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमच्या या कमेंट आपण ऑफिशियल चॅनलपर्यंत, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचवण्यास आपण मदत करत असतो। त्यामुळे त्यांनासुद्धा कळतं की किती टक्के महिला कोणत्या जिल्ह्यातल्या वगळल्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत किती महिलांना पैसे आले आणि किती महिलांना आलेले नाहीत, ते सुद्धा आपले चॅनल चेक करत असतात। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण कमेंट करत जा, कारण त्यानुसार तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत जात असतं आणि ते सोल्युशन मुख्यमंत्र्यांकडून केलं जाऊ शकतं, 100% होत असतं, कारण सर्वे करण्यात त्यांनासुद्धा मदत होत असते। त्यामुळे चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा, कारण तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपण सुद्धा देत असतो। राहिलेल्या सर्व महिलांना पैसे कधी, ते 1 तारखेपासूनच चालू झालेले आहेत। मागे सुद्धा डिसेंबर महिन्यात सुद्धा काही बहिणींना पैसे पडलेले आहेत, परंतु 1 तारखेपासून हे पैसे ज्या बहिणींना राहिलेले होते त्यांनासुद्धा हे पडत आहेत। काळजी करू नका। अन्नपूर्णा योजनेची ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आपल्या हाती आलेली आहे। अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे, गॅस सबसिडी ज्या महिलांना पडलेली नव्हती त्यांनासुद्धा 1 तारखेला गॅस सबसिडी पडली आणि आजसुद्धा गॅस सबसिडी पडणार आहे। ज्यांना 1 तारखेला पडली नाही त्यांना 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत सर्व महिलांना हे अन्नपूर्णा गॅस सबसिडी पडणार आहे। ज्यांच्या इथून मागच्या सबसिडी थकीत होत्या त्यांनासुद्धा या सबसिडी पडणार आहेत आणि इथून पुढे सुद्धा गॅस बुक करत जा। गॅस बुक केला तरच सबसिडी पडते, गॅस बुक नाही केला तर मात्र तुम्ही सबसिडीपासून वंचित राहू शकता। त्यामुळे गॅस बुक करायचा आणि त्यानंतर तुम्ही गॅस टाकी घ्यायची, तरच तुम्हाला ही सबसिडी बुक पडत असते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गॅस बुक करणं गरजेचं आहे। त्यामुळे चिंता करू नका, गॅस बुक करा आणि सबसिडी उचला। 7वा हप्ता वाटप सुरू झालं, महत्त्वाचं अपडेट आपण आज जाणून घेतली आणि ऑल अपडेट मराठीने जी गिफ्ट योजना चालू केलेली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही पात्र होऊ शकतात। 1,000 रुपयांचे लकी विनर हे तुम्ही होऊ शकता। तुम्हाला हे गिफ्ट आपण पाठवणार आहोत। कोणती लाडकी बहीण आपल्या चॅनलवरील लाडकी बहीण जी गिफ्ट योजनेसाठी पात्र होणार आहे त्यांना मात्र आपण 14 तारखेला हे गिफ्ट देणार आहोत। संक्रांतीचं गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे 1,000 रुपये कोण लकी विनर होणार हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण याच्या अटी तुम्हाला याच्या अगोदरच आपण दिलेल्या आहेत। कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करणं जरुरी आहे, लाईक करणं जरुरी आहे आणि शेअर करणंसुद्धा जरुरी आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामध्येच कळणार आहे की तुम्हाला लकी विनर कसे बनवू शकतात। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपण रोजच घेऊन येत असतो। चिंता करू नका, सर्व बहिणींना पैसे येतील। चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।